शिवरायांचेच विचार करतात, शिवरायांचेच विचार करतात. तुम्ही कोणत्याही देशात जा, इंग्लंडचा, फ्रान्सचा, अमेरिकाचा, चीनचा, नाहीतर त्या पाकिस्तानात जा, कोणताही असा एक महापुरुष दाखवा की त्याचं गुणगान गात असताना त्याच्या देवाचं, त्याच्या धर्माचं, त्याच्या आईचं, त्याच्या वडिलांचं, त्याच्या सहकाऱ्यांचं 4 दशकानंतरही जय जयकार केला जातो. असा हा महापुरुष शोधूनही सापडणार नाही, पण तोच महापुरुष या भारताच्या मातीत जन्माला आलाय. त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 3000 सैन्याशी एकटाच झुंज देतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढतो, त्याचं नाव तान्हाजी. दिल्लीहून पुण्याला 8 तासामध्ये घोडा आणतो, त्यांचं नाव संताजी. शत्रूच्या शाळेत घुसून सोन्याचे कळस कापून आणतो, त्यांचं नाव धनाजी. वाघाच्या समोर जाऊन वाघालाच फाडतो, त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना जमा करून रायतेच्या राज्यासाठी लढवय्या बनवतो, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी जीवावर जीव देणारी माणसं तयार केली. महाराजांनी तानाजीला बोलवावं आणि म्हणावं, ताना तेवढा कोंडाणा घ्या, मग तुमच्या विधानसभेच्या तिकिटाचं पक्क करू. बाजी तेवढी खिंड लढवा, मग तुम्हाला जिल्हा बँकेचा अध्यक्ष करू. मग जिल्हाकार महाराजांनी आपल्या सवंगड्यांना की माणसं मरायला तयार झाली. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, हे तुझं राज्य आहे, तुला जर वाटत असेल माझं राज्य व्हावं तर रे, तुला जर वाटत असेल माझ्या आई बहिणी सुखानं नांदाव्या तर रे, तुला जर वाटत असेल माझ्या उद्याच्या पिढ्या सुखानं नांदाव्या तर रे. शिवरायांचं राज्य म्हणून नाही तर रायतेचं राज्य म्हणून आहे. म्हणून जीवावर जीव देणारी माणसं तयार झाली. या प्रवाहात माणसं सामील झाली. जात पात धर्म भेदभाव न करता रायतेला सुखाचे दिवस आले. शिवकाळ हा जगातला पहिला काळ. इथे माणसं जगण्यासाठी नाही तर एका पायावर मरण्यासाठी तयार झाली. एकदा उत्तर भारतातल्या कवीला महाराजांचा इतिहास कळला. तो महाराष्ट्रात आला आणि रामेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांवर कविता करू लागला. महाराज पण तिथेच होते. त्याने महाराजांना ओळखले नाही. त्याला महाराज म्हणाले, कोण तू? कविभूषण. कोठून आला? उत्तर भारतातून. कशासाठी? शिवाजी महाराजांवर कविता करण्यासाठी. म्हण मग, द्रावडुम्र दंडपर चिंतमुग्र झुंडपर भूषण वीर दृंडपर जय जय मुगराज तेज तमा अंशपर कान्हजमी कंसपर तोमलेच्छ वंशपर शेर शिवराज है, शेर शिवराज है. समोर असलेल्या माणसाला कविता आवडली. समोर असलेला माणूस कविभूषणला म्हणाला, परत एकदा म्हटली, पुन्हा म्हटली, आणखीन म्हटली. शेवटी कविभूषण म्हणून थकून गेला आणि समोर असलेल्या माणसाला म्हणाला, कोण तुम्ही? मी शिवाजी महाराज. अरे तू जितके वेळ कविता म्हणत होता तितके लाख मी तुला देत होतो. कशाला कविता बंद केली? त्यावर कविभूषण म्हणाला, महाराज मी लाख कमवण्यासाठी नाही आलो, तुमचा लाख मोलाचा सहवास मिळावा म्हणून आलो. म्हणून महाराजांनी कवी लेखक अशा प्रत्येक क्षेत्रातल्या कलाकारांची कदर केली. म्हणून रायतेचे राज्य निर्माण झाले. दिवसेंदिवस परिस्थिती काय झाली? घरापुरची तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली. घरापुरचा सडा गेला, घरामध्ये राडा झाला. घरापुरची रांगोळी गेली, घरातली माणसं रांगोळी झाली. आईची मम्मी झाली, मम्मी रमी खेळू लागली. बाबाचा डॅडी झाला, डॅडी ब्रँडी पिऊ लागला. आईची मॉम, बाबाचा पॉप, पॉपच्या जमान्यात आपल्या लेकराचा लॉलीपॉप कधी झाला हे आमचं आम्हालाच कळलं नाही. शिवाजी महाराजांची जयंती आली की मराठ्यांनी साजरी करायची. बाबासाहेबांची जयंती आली की बौद्धांनी साजरी करायची. महात्मा फुलेंची जयंती आली की माड्यांनी साजरी करायची. अण्णाभाऊ साठेंची जयंती आली
साजरी करायची. अरे हे बंद करा उत्पात, थांबवा आपला हात, सामर्थ्य जाऊन व्यर्थ, याला काहीचा अर्थ येऊ द्या रे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, याचे भान जरासे राहू द्या. जाती जातीत वाटून घेतल्याने महापुरुष, अहो जगातला असा एकमेव राजा आहे की ज्याच्या दरबारात नृत्यांगना कधी नसलीच नाही. माझी जाऊ सांगतात, स्त्री ही आपल्या देवाळ्यातील देवता आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः सांगतात, स्वराज्यातली प्रत्येक स्त्री ही आई बहिणी समान वागल्या गेली पाहिजे. पण आजच्या मावळ्यांनी दाढी मिशी वाढवली, डॉल्बी डीजेवरती गाणे वाजवायला सुरू केले, मुन्नी बदनाम झाली, शीला जवान झाली, पिंकी पैसे वाली झाली. चक्रा चक्रा चक्रा, नकरा नकरा नकरा, शांताबाई ढिंगळ्यांची कणन शांताबाई. आता शांत झाली, कांता झाली. आता कुणाचं नाव? आला बाबूराव, आता आला बाबूराव. अंधार असला तर दिवा पाहिजे. माझ्या महाराष्ट्राच्या मातीत एक शुभासारखा युवा पाहिजे, एक शुभासारखा युवा पाहिजे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आपल्यामध्ये आलेली ईश्वरी खरंच एक नवचेतना घेऊन आली. एवढ्याशी छोटीशी मुलगी आणि सुंदर चित्र तर तिने काढलेलंच आहे नक्कीच. आणि इतकं सुंदर बोलली, नुसतं बोलली नाही किंवा तिने ते पाठ केलं नाही. पाठांतर हे काही मिनिटाचं काही सेकंदाचं असतं. तिने शिवाजी महाराजांना किती अंतर आत्म्यामध्ये भरवलेलं आहे आणि किती त्यांच्याबद्दल तिने माहिती मिळवलेली आहे यावरून कळतं. आणि याच्या मागे त्या दोघींनी भगिनी खूप हुशार आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये. यांच्या मागे जे खरं कर्तव्य आहे त्यांच्या पालकांचं आहे. कारण की शिवाजी होईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होईल, ज्योतिबा फुले होईल, पण जिजामाता रमाई ही होणे शक्य नाहीये आणि भीमाई होणे शक्य नाहीये. आणि आपण तर ते होऊच शकत नाही. जर आताच्या मुलांनी हा शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला आणि तसं जीवन जगलं तर नक्कीच येणारं जीवन आणि येणारं भविष्य तुमच्यासाठी खूप 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 आणि खूप उज्ज्वल आहे. फक्त त्याच्यावर तुम्हाला अंतर्ज्ञान राहावं लागेल. धन्यवाद ईश्वरी, खूप छान. तू आता आम्हाला खूप छान वाटत आहे की तू आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली. तुला फार आम्ही म्हणजे मला दिलगिरी याची वाटते की मी वेगळा सन्मान नाही करू शकले, पण शब्द सोडून मी आणि एक पुष्प देऊन तुझं स्वागत करू इच्छिते. आणि प्रीती मॅडम नगराळे यांनी 200 रुपये तिला खाऊ जाहीर केलेला आहे त्यांच्या वतीने. आणि गोंडे मॅडम आपण तुला 200 रुपये खाऊ देत आहे. आणि अंबाई संस्थेच्या वतीने आम्ही नक्कीच तुझा एक सुंदर असा सत्कार घेऊ. हा स्टेज तुझ्यासाठी नाहीये, हा स्टेज होता आपला वेगळा कार्यक्रम आहे. आणि नक्की तिने म्हटलं होतं मी इथं स्पर्धक म्हणून आली चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला, मी ते कशी बोलू. पण जो खरंच वक्ताचा सळसळणारा वक्ता असतो तो त्याला स्टेज किंवा कपड्यांचं बंधन नसतो, तो कुठेही बोलतच असतो. सुंदर बोलले, खूप खूप शुभेच्छा. पालकांना खूप खूप शुभेच्छा. अशीच पुढे जा.